शेतकरी मित्रांनो नमस्कार। कलिंगड पिकाचे रेट आता जवळपास 2 ते 3 दिवस झाले 2 ते 3 रुपयाने हे कमी आलेले आहेत। याचं कारण म्हणजे समोर आता होळी आहे आणि होळीमध्ये ग्राहक नसल्यामुळे कलिंगड पिकाचा संपूर्ण स्टॉक हे व्यापारी लोक करून ठेवतात आणि ते टप्प्याटप्प्याने बाजारपेठेमध्ये विक्री करतात। तर 2 ते 3 रुपयाने सध्या मार्केट हे रिवर्स आलेले आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो काळजी करण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही, कारण होळी झाल्यानंतर हा रेट पुन्हा नव्याने आपल्याला वाढ घेताना हा दिसून येतो। कारण दरवर्षीचा रेकॉर्ड आहे, होळी आली की आपले ग्राहक कमी होतात आणि ग्राहक कमी झाले की रेट कमी होतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तुम्ही घाई गडबडीमध्ये व्यापाऱ्यांना कमी रेटमध्ये प्लॉट देऊ नका, कारण तुम्ही जर कमी रेटमध्ये प्लॉट दिला तर साईडच्याला ते शेतकरी सांगतात किंवा व्यापारी सांगतात की त्याने तर कमी मध्ये दिला, तुमचा देत असेल तर द्या, नाही तर आम्ही दुसरा बघतो। मग यामुळे काय होतं, शेतकऱ्याला वाटतं की मला आहे ते पण नाही मिळणार, म्हणून त्यामुळे तुम्ही घाई करू नका। प्लॉट द्यायचा असेल तर तुम्ही घाई करू नका। त्यांना 1 ते 2 व्यापारी, 3 व्यापारी, 5 व्यापारी, असंख्य व्यापारी आहे, त्यांना बघा। नाहीच व्यापारी मिळाले तर मला तुमचा पूर्ण नंबर, तुमचं गाव, तालुका, जिल्हा, फोन नंबर हे कमेंटमध्ये टाका। मी व्यापाऱ्याचा नंबर तुम्हाला डायरेक्ट DM सुद्धा करू शकतो, जेणेकरून तुम्हाला त्या एरियामध्ये ते व्यापारी येऊन तुमच्यापासून मालाची ही खरेदी करू शकतो। त्यामुळे काळजी करू नका, रेट व्यवस्थित आहे आणि नक्कीच यावर्षी शेतीमधून किंवा कलिंगड पिकामधून लाख रुपयाचा नफा हा नक्की वाचवा। धन्यवाद।